श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्या मातेने आत्मज्ञानाबद्दल दाखवलेली जिज्ञासा आणि तिची असणारी तळमळ पाहून कपिल महामुनींनी आपल्या मातेला उपदेश करण्यास प्रारंभ केला. कपिल महामुनी म्हणतात, हे माते, सुखदुःखाची निवृत्ती करण्यासाठी अध्यात्मयोग हाच मनुष्याच्या कल्याणाचं प्रमुख साधन आहे. पूर्वी नारद आणि ऋषींनी सुद्धा याच गोष्टी ऐकण्याची इच्छा व्यक्त केली असताना अशाच योगाचं मी त्यावेळेला त्यांना वर्णन करून सांगितलं होतं. तेच ज्ञान मी आता तुला सांगतो आहे. या जीवाला बद्ध करण्यासाठी आणि मोक्ष मिळवून देण्यासाठी त्या जीवाला प्राप्त झालेलं त्याचं स्वतःचं मन हेच कारण मानलं गेलं आहे. आपलं मनच आपल्याला कल्याणकारी मार्गावरून नेतं किंवा आपलं मनच आपल्याला संसारामध्ये बद्ध करून टाकतं. विषयामध्ये आसक्त होण्यासाठी आणि बंधनाला कारणीभूत होण्यासाठी हे मनच कारण असतं, किंवा परमात्म्यामध्ये रमण्यासाठी आणि आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आणि तो आत्मानंद मिळवण्यासाठी सुद्धा मनच कारण असतं. हे माते, जेव्हा मन देहबुद्धीमध्ये रमतं, मी, माझं आणि मला या गोष्टींमध्येच मन घुटमळतं, तेव्हा आपण या देहामध्ये, या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये बद्ध होतो, अडकतो. आपल्याला अहंकार निर्माण होतो, अभिमान निर्माण होतो, कर्तेपणाची भावना निर्माण होते आणि मीच हे केलं, माझ्यामुळंच असं झालं, मला अमुक हवं, हे माझं, हे माझं, हे मला हवं, अशा प्रकारचे विचार मनामध्ये येऊ लागतात आणि आपल्या मनामध्ये विषय आणि वासनांमुळे विकार निर्माण होतात. काम हा सर्वात मोठा विकार आहे. काम याच्यामध्ये स्त्री पुरुष संबंधाने येणारे विषय तर आहेतच, परंतु काम म्हणजे नुसता स्त्री पुरुष संबंध नसून या आपल्या देहाला, या आपल्या मनाला, या आपल्या बुद्धीला ज्या काही गोष्टी हव्या किंवा नकोशा वाटतात, जी काही हाव आपल्या मनामध्ये असते, ज्या काही आपल्या मनामध्ये अपेक्षा असतात, कामना असतात, इच्छा असतात, त्या सर्वांना मिळून हा काम हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे काम या एकाच शब्दामध्ये एवढे सगळे भाव अंतर्भूत आहेत. आपल्याला हवं नको असणाऱ्या गोष्टी, आपल्या मनातल्या इच्छा, आपल्या मनातल्या अपेक्षा, आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या कामना आणि स्त्री पुरुष सुखाची ओढ, या सर्व गोष्टी काम या शब्दामध्ये येतात. आणि हे माते, जेव्हा आपल्या मनातल्या कामना पूर्ण होतात, जेव्हा आपल्या मनासारखं घडतं, त्यावेळेला आपल्याला सुख वाटतं.
आणि जेव्हा गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात, ज्या गोष्टी आपल्याला नकोशा असताना घडतात, त्यावेळेला आपल्याला दुःख प्राप्त होते. आणि म्हणून हे माते, काम हा महाभयंकर विकार आपल्या मनाला जडलेला असतो. कामाची तृप्तता झाली तर सुख वाटतं, आणि कामाची तृप्तता नाही झाली तर आपल्याला दुःख होतं. त्या दुःखातून शोक होतो, त्या शोकातून क्रोध होतो, आणि मनुष्याला आपला क्रोध आवरणं, संताप आवरणं, राग आवरणं शक्य होत नाही. म्हणून कामाच्या मागोमाग येणारा दुसरा विकार म्हणजे क्रोध. जेव्हा आपल्या मनासारखं होतं तेव्हा त्या गोष्टी आणखीन हव्या असं वाटू लागतं. त्याला म्हणायचं लोभ. आणि त्या गोष्टी जेव्हा सतत आपल्याला मिळत राहतात, त्याच गोष्टींचा आपल्याला मोह पडतो, आणि आपलं मन सदैव त्याच गोष्टींचं चिंतन करू लागतं. म्हणून आपण मोहामध्ये अडकतो, आणि मग आपलं मन त्या मोहामध्ये भरकटत जातं. मग आपल्या मनाला दुसऱ्या कुठल्याच विषयांची गोडी लागत नाही, आणि त्या मोहामध्येच आपण फसतो. काम, क्रोध, लोभ, मोह. त्याच्यानंतर दंभ नावाचा जो विकार आहे. आपण नेहमी खोटेपणाने वागत असतो, ढोंग करत असतो, चेहऱ्यावर बुरखे घालून हिंडत असतो. आपल्या मनामध्ये जे चालू आहे ते लपवून ठेवतो, आणि प्रत्यक्ष बोलताना किंवा कृती करताना दुसरंच काहीतरी करतो. आत एक आणि बाहेर एक अशी प्रवृत्ती आपल्या मनाची असते. त्याला दंभ किंवा खोटेपणा असं म्हणतात. या सर्व गोष्टी जेव्हा आपल्या मनासारख्या घडतात, आणि मी केलं अशी जेव्हा आपल्यामध्ये कर्तेपणाची, कर्तृत्वाची भावना निर्माण होते, तेव्हा आपल्या मनामध्ये मद नावाचा विकार जडतो, आणि या मदातूनच अहंकार निर्माण होतो. मी केलं, माझ्यामुळे घडलं, माझ्याशिवाय हे कुणी करू शकणार नाही, असा मद चढतो, अहंकार चढतो, आणि मग आपलं वागणं आणखीनच बेताल होऊन जातं. आणि म्हणून हे माते, आपल्या मनामध्ये निर्माण होणारे हे विकार आणखीन आपल्याला अधःपतनाकडे नेतात. विषयामध्ये आसक्त मन झालं तर या संसाराला आणि या बंधनाला कारण होते, आणि तेच मन जर परमात्म्यामध्ये आसक्त झालं तर आपल्याला या बंधनातून मोक्ष प्राप्त करून देते. हे माते, विकारांपासून जेव्हा आपलं मन मुक्त होतं, शुद्ध होतं, तेव्हाच ते सुखदुःखापासून अलिप्त होतं. या जगामध्ये सुखही नाही आणि दुःखही नाही. लक्षात घ्या, सुख किंवा दुःख हे त्या व्यक्तीच्या मानण्यावर आहे, किंवा विचार करण्यावर आहे, किंवा त्याच्या अपेक्षांवर अवलंबून आहे. जेव्हा आपल्या मनासारखं घडतं, जेव्हा आपल्या अपेक्षा पूर्ण होतात, त्याला आपण सुख म्हणतो, आणि मनाविरुद्ध घडतं, अपेक्षा भंग होतो, त्याला दुःख म्हणतो. म्हणजे प्रत्यक्ष जगामध्ये सुख नावाची वस्तू नाही, तशीच दुःख नावाची वस्तू नाही. परंतु
मनासारखं घडलं म्हणजे सुख म्हणायचं आणि मनाविरुद्ध घडलं म्हणजे दुःख म्हणायचं, हे आपणच नाही का ठरवलं? मग आता जर आपल्याला या सुखदुःखातून बाहेर पडायचं असेल तर मनामध्ये एखादी गोष्ट येऊच न देणं हाच योग्य मार्ग नव्हे काय? आणि म्हणून हे माते, मनामध्ये विचार करणं, अपेक्षा करणं, इच्छा करणं थांबवावं, म्हणजे मग आपल्याला सुखदुःखापासून कुठल्याही गोष्टींचा परिणाम भोगावा लागत नाही आणि आपलं मन सुख आणि दुःख यापासून अलिप्त होऊन साम्य अवस्था प्राप्त करते, समान अवस्था प्राप्त करते. जीव जेव्हा ज्ञान मिळवतो तेव्हा त्या ज्ञानप्राप्तीमुळे या जगामध्ये भगवंताशिवाय अन्य कुणी नाही हे त्याला लक्षात येतं. आणि आजवर ज्या ज्या गोष्टींचा आधार आपण मानत होतो, समजत होतो, ते सारं काहीच कामाचं नाही आहे, त्यांचा काहीच उपयोग नाही आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला निरर्थक वाटू लागतात. आपल्या प्रपंचामध्ये असणारे नातेवाईक, आपल्या घरामध्ये असणारे आपले कुटुंबातले सदस्य, आपले मित्र मैत्रिणी, समाजामधले आपले हितचिंतक बांधव, आपल्याजवळ असणारा पैसा, आपल्याजवळ असणारी संपत्ती, आपल्याजवळ असणारी लोकांची शक्ती, लोकांचा आधार, या सर्व गोष्टींचा आपल्याला आधार वाटतो. परंतु जेव्हा आपल्यावर वेळ येते, जेव्हा आपल्यावर एखादं संकट येतं, जेव्हा आपल्यावर एखादा कठीण प्रसंग गुदरतो, तेव्हा मात्र हे कोणीही आपले नाही हे आपल्याला कळून चुकतं. आणि त्या भगवंताशिवाय अन्य कोणी नाही. मला जर आधार जर कोणाचा असेल तर त्या भगवंताचाच आहे. आणि भगवंता वाचून या जगामध्ये अन्य कोणाचाही मला आधार नाही. माणसांचा नाही, पैशाचा नाही, संपत्तीचा नाही, घरादाराचा नाही, नातेवाईकांचा नाही. हे जेव्हा आपल्या मनाला पटतं तेव्हा आपलं मन या संसारातून, या प्रपंचातून विरक्त होतं. आणि ज्ञानप्राप्ती झाल्यामुळेच ही विरक्तता किंवा हे वैराग्य आपल्या अंगी बांधतं. म्हणून हे माते, ज्ञान आणि वैराग्य या दोन्ही गोष्टी आपल्याला भगवंताची प्राप्ती झाल्यामुळे मिळतात. आणि भगवंताची प्राप्ती करून घेण्याचा राजमार्ग किंवा सुखद मार्ग जर कोणता असेल तर तो भगवंताची केलेली निरपेक्ष भक्ती, निर्विकार भक्ती. मनामध्ये कोणत्याही अपेक्षा न ठेवता आपण भगवंतावर निरपेक्ष भक्ती केली पाहिजे. मनामध्ये कोणतेही विकार नसताना निर्विकार अवस्थेमध्ये स्वच्छ मनाने, शुद्ध मनाने, पवित्र मनाने आपण भक्ती केली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी भक्ती करतो त्या भक्तीचं फळ म्हणजे परमात्म्याची प्राप्ती. याशिवाय आपल्याला अन्य कोणतंही फळ मिळावं याची आपण अपेक्षा करायची नाही. आणि म्हणून कोणत्याही प्रकारच्या कामना, इच्छा, अपेक्षा मनात न ठेवता निष्काम भक्ती आपण केली पाहिजे. आणखीन एक रहस्य सांगतो माते. आपण जे काही कर्म करू, आपण जी काही भक्ती करू, आपल्या हातून जे काही घडेल ते सारं त्या भगवंताच्या इच्छेमुळे, त्याच्या कृपेमुळे, त्याच्याच शक्तीमुळे घडतं आहे.
हे कायम लक्षात ठेवून तोच आपल्याकडून हे कर्तव्य करून घेतोय, तोच आपल्याकडून हे कर्म करून घेतोय, तोच आपल्याकडून ही भक्ती करून घेतोय, हा भाव आपल्या मनामध्ये असावा. आणि कर्तेपण आणि सामर्थ्य या दोन्ही गोष्टी भगवंताच्या आहेत याची सतत जाणीव ठेवावी. आणि जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडेल, जे काही आपण करू, ते सर्व कर्तव्य, ते सर्व कर्म आपण भगवंतालाच अर्पण केलं पाहिजे. कोणतंही कर्म करण्याच्या अगोदर, कोणतंही कर्म करत असताना मधोमध आणि कोणतंही कर्म करून झाल्यावर शेवटी, अशा तीनही अवस्थांमध्ये आपण सतत भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचं नाम घेतलं पाहिजे आणि या नाम संकीर्तनामध्येच आपण कर्म केलं पाहिजे. शरीराने कर्म आणि मनाने चिंतन अशा पद्धतीने आपण भक्ती केली पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय.